पुढची बातमी नागपूरमधून। नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरामध्ये गॅस गळती झाली आहे। 40हून अधिक नागरिक रुग्णालयामध्ये दाखल झाले। 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आलाय। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळती झाल्याची माहिती आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, गॅस गळतीचे नेमकं कारण समजू शकलेलं आहे का? एक 900 किलोचं क्लोरीन गॅसचं सिलेंडर 12:30च्या सुमारास लीक झालेलं आहे आणि त्यानंतर ही गळती झाली। गॅस गळतीनंतर लोकांना श्वासाचे त्रास व्हायला लागले, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागले। त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे, तुम्ही या परिसरातल्या प्रत्येक घराला घराचं दार बंद आहे। इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी पोलिसांनी हलवलेलं आहे। अजूनही एनडीआरएफच्या टीमकडनं ऑपरेशन सुरू आहे, पण प्रत्येक घराचं दार या ठिकाणी बंद दिसत आहेत इथले लोक, कारण की 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे आणि आणखी काही जखमी होऊ नये किंवा त्रास होऊ नये म्हणून लोकांनी पोलिसांनी तिथल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवलेलं आहे। आपण अजूनही बघू शकतो एनडीआरएफच्या टीमकडनं हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते अजूनही राबवलं जात आहे। अजूनही गॅस गळती सुरू आहे। परिस्थिती नियंत्रणात असली तरी ती गॅस न्यूट्रलाइज करण्याचं काम जे आहे ते एनडीआरएफच्या टीमकडनं सुरू आहे। बघा, कंटिन्युअस ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे। जवळपास 6.5 तास झाले या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये हे ऑपरेशन एनडीआरएफ, नागपूर महानगरपालिकेची अग्निशामक विभागाची टीम याकडनं राबवलं जात आहे। अजूनही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही, त्यामुळे पुढच्या 11 वाजेपर्यंत हा संपूर्ण 200 मीटरचा परिसर जो आहे तो रिकामा असेल। इथे कुठल्याही सिव्हिलियन्सला येण्याची परमिशन जी आहे ती देण्यात आलेली नाही। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। इथले स्थानिक पोलीस अधिकारी माझ्या सोबत आहे। परत एकदा त्यांना विचारतोय, सर किती वाजेपर्यंत तुम्ही अलाव करणार आहे? एक साधारणपणे जे एक्सपर्ट आहेत न्यूट्रलायझेशन करण्यासाठी आलेले, त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सांगितले 11 वाजेपर्यंत इथं कोणाला येऊ देऊ नका। त्यामुळे 11 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही कोणाला येऊ देणार नाहीये आणि ऑपरेशन अजूनही चालू आहे, अंतिम टप्प्यामध्ये ऑपरेशन। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी ऑपरेशन अजूनही सुरू आहे। ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे। 2 क्लोरीन गॅसचे सिलेंडर या ठिकाणी होते। प्रत्येकी सिलेंडरमध्ये 900 किलो क्लोरीन गॅस होती। त्यापैकी एक सिलेंडर जे आहे ते लीक झालेलं आहे। लीक कशामुळे झालं याबाबत अद्यापही माहिती जी आहे ती मिळू शकली नाही, त्याची चौकशी केली जाणार आहे। परंतु हा संपूर्ण परिसर आहे, बघा ही एनडीआरएफची टीम या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय। हे संपूर्ण अशा प्रकारचे सूट घालून या ठिकाणी हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते एनडीआरएफच्या टीमकडनं हे राबवलं गेलेलं आहे। हे अशा प्रकारचे सिलेंडर या ठिकाणी घेऊन गेलेले आहे। इतका मोठा सूट घालून ही सगळी टीम जी आहे ती गेले 6-7 तासापासून ऑपरेशन करत आहे। नियंत्रणात आहे परिस्थिती? आहे सध्या आहे। बाकी आमचे जे सिनियर्स आहेत ते आपल्याला सगळं सांगतील। नक्कीच आपण हे बघा, हे दृश्य एनडीआरएफची टीम या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारचे सूट घालून हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते अजूनही सुरू आहे। काही वेळाच्या अंतरानं हे सगळे त्या जलशुद्धीकरणात ही टीम जात असते आणि ते गॅस सिलेंडर जे आहे ते न्यूट्रलाइज करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। आपण हे बघा, पुन्हा या ठिकाणी त्या जलशुद्धीकरणात हे सगळे अधिकारी जे आहे, एनडीआरएफची टीम जी आहे ती या ठिकाणी चाललेली आहे। त्यासाठी हे स्पेशल सूट आपण या ठिकाणी बघू शकतो। बघा, अशा प्रकारचं हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते एनडीआरएफ आणि 6 तासापेक्षा जास्त वेळ झाला हे ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। हे सगळे अधिकारी, कर्मचारी आणि एनडीआरएफचे जवान या ठिकाणी हे ऑपरेशन करतायत। दुसरीकडे नागपूर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथक या परिसरात तैनात आहे। हा संपूर्ण परिसर 200 मीटरचा परिसर खाली करण्यात आलेला आहे। या परिसरातल्या शाळा आणि इतर ज्या बाबी आहे तिथेही कोणाला यायचं नाही अशी ताकीद जी आहे ती पोलिसांकडनं सांगितलेली आहे, दिलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघा, हे एनडीआरएफची टीम अजूनही त्या ऑपरेशन साठी या ठिकाणी जात आहेत आणि हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। बघा, कशा प्रकारची ही संपूर्ण काळजी जी आहे ती या टीम कडनं घेतली जात आहे। जो गॅस गळती जी आहे ती कमी झालेली आहे, पण संपूर्ण थांबलेली नाही आणि त्यामुळेच हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे। 6-6.5 तासापासून हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते राबवलं जातं। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।